वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगळ्या पद्धतीने बनवून खात असतो आम्ही. त्या मसाल्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि भाजीचा वास खूप खमंग येत आहे. हे बघा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, मी आता मेथीची ग्रेव्हीवाली भाजी बनवत आहे. त्याची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करत आहे. फोडणीला जिरे मोहरी घातलेली आहे. आता त्याच्यामध्ये हिंग घालते थोडासा आणि बारीक चिरलेला कांदा. सुकी भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे म्हणून मला ग्रेव्हीवाली मेथीची भाजी बनवावी. आणि ह्या कढईमध्ये मी आता जस्ट भेंडीची भाजी बनवलेली आहे. हे बघा, इथे भेंडीची भाजी बनवलेली आहे, त्याच्यामुळे कढई अशी दिसत आहे. बाकी मी आजच्या ग्रेव्हीवाल्या मेथीच्या भाजीमध्ये डाळ नाही घालणार. तुम्हाला घालायची असेल तर डाळ घालू शकता, पण मला युरिक ऍसिडचा त्रास असल्यामुळे मी डाळ नाही घालणार आहे. चलो पहले मस्त प्याज को अच्छे से भून लूंगी. कांद्याला हलक्या गुलाबी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा छान भाजला गेलेला आहे. आता घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो. आता घालायची आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट. हिरवी मिरची लसूण पेस्ट आणि टोमॅटो कांदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वास खूप खमंग येत आहे. मस्तच. आज वेगळ्या प्रकारची मेथीची भाजी मी ट्राय करत आहे. फर्स्ट टाइम येस. मी भाज्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खात असतो आम्ही. आदत लगे. आणि मला ना स्वयंपाक करायला खूप आवडतो आणि खाऊ घालायला पण खूप आवडतो. म्हणून आम्ही जाड झालोय. तब्येत बनीच नाही आमची. म्हणून माझी चिरंजीव जाड आहे. अभी नहीं बनाना चाहिए ना बेटा ऐसा खाना. नाही, साधा सुधा खाना बनाना चाहिए. सपाक बनव, प्रोटीन जास्त असलेलं बनव. हे पण हेल्दीच आहे ना बाळा. हेल्दी प्रोटीन किधर है? प्रोटीन तो नहीं है. देखूंगी दाल वगैरह बनाऊंगी और ठीक है. मसाला चांगला परतला गेलेला आहे. आता मसाल्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाल्यामध्ये आता घालायची आहे बारीक चिरलेली मेथी. मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे. चला आता मेथी आणि मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गिरो मत मेथी की सब्जी. आता 2 मिनिटांसाठी मेथीच्या भाजीवरती झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झालेली आहेत. बाकी आता मेथीला पाहूया. त्याला मेथीला पण छान पाणी सुटलेलं आहे. आता मेथीमध्ये घालायचं आहे गरम पाणी. जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे. हे बघा, या पॅन मध्ये मी गरम पाणी केलेलं आहे. अब डाल देती इसमें. मी मेथीच्या भाजीमध्ये डाळ नाही घालणार आहे, तर मी घालत आहे 1 चमचा ज्वारीचं पीठ. ह्या वाटीमध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पेस्ट तयार केलेली आहे. आता ही पेस्ट मी मेथीच्या भाजीमध्ये घालत आहे घट्टपणा येण्यासाठी. चल ये डाल दी. आणि या इथं मी शेंगदाण्याचं कूट बारीक वाटलेलं आहे, हे पण घालते. त्याने छान चव येते मेथीच्या भाजीला. चलो फिर से एक बार अच्छे से मिक्स कर देती हूँ. आणखी थोडंसं पाणी घालते. आता एक 5 मिनिट मेथीची भाजी चांगली शिजू देते. एका साईडला मेथीची ग्रेव्हीवाली भाजी शिजत आहे आणि एका साईडला मी आता भाकरी करत आहे. चलो दूसरी रोटी डाल देती हूँ.
बाकी आता मेथीच्या भाजीला पाहूयात. शिजलेली असणार आहे मेथीची भाजी. वा भाई वा वा वा, टेक्स्चर पाहू शकता तुम्ही मेथीच्या भाजीचं. पळी कुठे गेली पळी भाजी, हे बघा. वा भाई वा वा, भाजी पण छान शिजली गेलेली आहे. आता गॅस बंद करते आणि भाजीचा वास खूप खमंग येत आहे, हे बघा. तर अशा प्रकारे मी मेथीची ग्रेव्हीवाली भाजी बनवलेली आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, बनवा घरी. इकडे ज्वारीच्या भाकरीवरचं पाणी पण आटलेलं आहे लावलेलं. वरून पलट देती हूँ ती मेथी की भाजी के ऊपर ढक देती. तुम्हाला जर ग्रेव्हीवाली मेथीची भाजी बनवायची असेल, डाळ न घालता, तर या प्रकारे तुम्ही बनवू शकता. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.